नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो होतो बारामती हॉर्स शो या ठिकाणी. या ठिकाणी जी फेमस यूट्यूबर आहेत इंडियन काऊ अँड हॉर्स लवर्स, त्यांची एक घोडी आली होती. तर त्याबद्दल थोडीशी जानकारी आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्ते. 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 तर तुमचं नाव तर सर्वांना माहितीच आहे, तरी एकदा आपल्या ऑडियन्सला तुमचं एकदा नाव आणि कुठून आले ते पण सांगून द्या. सर्वप्रथम तर आपले तुमच्या ऑडियन्सचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण धन्यवाद जो तुम्ही माझे तुटी फुटी जी माझी इंटरव्ह्यू घेत आहेत. हां हां. आणि सर्वात पहिलं तर मी ह्या शोच्या माध्यमातून पहिले अण्णासाहेब पवार, रणजित अण्णा साहेब पवार यांचे खूप आभार मानतो. त्यांच्याबरोबर असणारे आमचे संदीप दादा यांचा खूप मोलाचा वाटा ह्या आजच्या ह्या शो मध्ये. तर यांचंही मी ह्या व्हिडिओच्या मध्ये स्वागत करतो. आणि माझं नाव आहे विशाल अहिरराव. मी राहणार मालेगाव, नाशिक जिल्हा इथून आलेलो आहे. आणि एक छोटा युट्यूबर आहे जे थोडीफार जसं नॉलेज आहे तसं माहिती देत असतो ऑडियन्स पर्यंत. पूर्ण परिपूर्ण नाही अजून, शिकतोय. ठीक आहे सर. तर आता जी तुम्ही घोडी घेऊन आलात तिचं काय नाव आहे? ही भीमतडी जातीची घोडी, हिचं नाव आहे सिद्धी. ही साधारण 3.5 ते 4 वर्षाची असेल. आणि ह्याची मार्किंग अगर बघितली आपण जर तर तिचे 3 पाय सफेद आहे आणि तोंडावर प्रॉपर ब्लेज आहे. ऍक्च्युली होतं काय की ज्यांच्याकडे असेल ना ते इथं पाय वगैरे बांधतात ना, त्याच्यामुळे तिला कोणी म्हणणार की पंचकल्याण, पण पंचकल्याण नाही म्हणता ना. हिचे 3च पाय सफेद आहे. इथं थोडीशी ते व्हाईट केस येऊन गेलेले, पण 3 पाय सफेद आहे. 3 पाय व्हाईट. अच्छा. आणि हे तुम्ही आता जी घोडी आहे तुमची, तर आम्ही युट्यूबवर इंस्टावर बघतच असतो. ही खूप फेमस घोडी आहे. काय यूज साठी घेता तुम्ही? आमचा तर मोस्ट ऑफ यूज आहे फक्त शौक म्हणून. आणि 99% इथं आजच्या ज्या प्रदर्शनात घोड्या आलेल्या आहेत ह्या सर्व बैलगाडीच्या पुढे पळणाऱ्या घोड्या आहेत. बरोबर. ह्या घोडीचा घोडीचा उपयोग आम्ही फक्त शौक म्हणून, आणि आमच्याकडे एक छोटीशी टमटम गाडी आहे, टांगा ज्याला म्हणतो आपण. तर तिच्यात आम्ही राईड करण्यासाठी आणि आपला शौक पूर्ण करण्यासाठी घेऊन जातो. कधी कधी याच्यावर राईड पण करून देतो लहान मुलं वगैरे. बाकी दुसरा काही शौक नाही. शौक जरी कमी असेल पण आम्ही काळजी फार आमच्या मुलांसारखी माझ्या घरच्या घोड्यांची घेत असतो. म्हणजे माझ्याकडे गाय पण आहे, एक मारवाडी घोडा पण आहे आणि आमची ही सिद्धी पण आहे. तर हिची आम्ही तशी त्याच पद्धतीने काळजी घेतो. भले आमचा यूज काही नसेल पण नेहमी तुम्हाला अशीच घोडी आमची दिसते. हो, ते तर आम्ही बघतच असतो. अच्छा. तर आता सर मला एक सांगा, ह्या घोड्यांचं वैशिष्ट्य काय असतं? जे आज एवढा मोठा शो ऑर्गनाईज केलेला आहे, तर ह्या घोड्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते थोडस सांगून द्या. सर्वात पहिले तर मी पुन्हा एकदा रणजित अण्णा पवार साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो की अण्णांनी हा एक शो ऑर्गनाईज केला इथे. आणि ह्या लुप्त जी प्रजाती होती हिला पुन्हा एक ताकदीशीर उभं करण्याचं काम अण्णासाहेब पवार करतायत. आणि त्याच्या मागे अण्णांचे एक प्रतिनिधी म्हणून आम्ही पण ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की ही जात पाळली पाहिजे. त्याचं विशेष म्हणजे मी तर माझा 1.5 वर्षाचाच अनुभव सांगू शकतो. माझ्याकडे 15 वर्षाचा अनुभव नाही इतर लोकांसारखा. तर मी फक्त 1.5 वर्षाचा अनुभव सांगतो की ही जी जात आहे ही अतिशय मजबूत आणि खूप लॉयल, आपण ज्याला म्हणू शकतो अतिशय लॉयल आहे. त्याच्यानंतर फार स्वामी भक्ती आहे. म्हणजे हिची जी 1-2 महिने जर चांगली सेवा केली तर ही त्याच मालकाला ओळखते, दुसऱ्यांना ओळखत नाही. बरोबर. त्याच्यानंतर मजबूतीमध्ये अतिशय चांगला, हिला मेंटेनन्स कोणताच नाहीये. म्हणजे हिच्यात तुम्हाला आजार नाही येणार, कॉलिक वगैरेचा काही प्रॉब्लेम नाही. जशा वातावरण असेल त्याच्यामध्ये ती स्वतःला म्हणजे सूट करून घेते आणि काहीही प्रॉब्लेम नाही. अतिशय सुंदर. आणि मी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक अश्वपालकाला सांगतो की ही ब्रीड नक्की पाळावी. बरोबर. आता ही तर ब्रीड ऑथोराइज झालेली आहे, म्हणजे 8th हॉर्स ब्रीड म्हणून. हो. आपल्या इंडिजिनियस जी 7 ज्या पहिले प्रजाती होत्या त्याच्यात 8वी म्हणून ही घोषणा झाली हिची. आणि ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी ही घोडदळात जी वापरलेली जी जाती होती ती आज आपल्याला पुन्हा हिच्या विस्तार करण्याचा जी सेवा आहे ही आपल्याला पुन्हा भेटते. आणि हिचा मी तर म्हणतो प्रत्येक अश्वपालकाने ही ब्रीड पाळलीच पाहिजे, खास करून महाराष्ट्रातल्या तरी लोकांनी. बरोबर.
अच्छा, तर ते महाराजांच्या टायमिंगला ह्या घोड्यांची हाईट जास्त होती. हा हा आता ह्या घोड्यांची हाईट कमी झालेली आहे. बिलकुल बिलकुल. तरी काय वाटतं ह्या हाईट याचं कारण आहे की यांच्यावर वयाच्या म्हणजे फार कमी वयात त्यांच्यावर बोजा वगैरे टाकला गेला. त्याच्यानंतर कमी वयात रायडिंग केली गेली. त्याच्यामुळे यांची जी उंची ही फार कमी राहिली. जसं आता मारवाडीमध्ये आपण बघितलं गेलं तर मारवाडीच्या मागच्या 10-1 वर्षामध्ये जी स्टेबलिंग करण्याची पद्धत आहे, त्यांचं डाएट आहे, प्रॉपर आहे, एक्सरसाइज वगैरे, जसं त्याच्यावर विशेष ध्यान दिलं जातं आणि त्याची हाईट एक इन्क्रीज व्हायला लागली. तसे याच्यावर जर विशेष ध्यान दिलं गेलं, चांगले क्रॉसिंग केले, चांगले मोठे स्टेलियन क्रॉसिंग केले, तर हे चांगले याची हाईट चांगली वाढू शकते असं म्हणतात. मी तर काही पाहिलं नाही, पण साधारण 58 हाईट पर्यंत भीमथडी घोडे होते पूर्वी असं म्हटलं जातं. आपल्या काही अनुभवी व्यक्तींकडून ऐकलेले असं. बरोबर. पण साधारण आता यांची उंची 48 ते 52-53 दरम्यान आहेत. 55 चे फार रेअर घोडे. तर अशा चांगल्या घोड्यांकडून जर क्रॉसिंग केली तर भविष्यात यांच्या हाईट चांगली होईल. आणि ही जी पूर्वपदावर पहिले ज्या पदावर होती, म्हणजे ज्या हाईटला होती, ती येण्यासाठी अजून तरी बराच कालावधी लागू शकतो. जसं मारवाडी हा पहिले 60-61चा होता, आज तो घोडा 65-68-70 पर्यंत गेलाय. आपल्याला एवढा नाही, आपला जो कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे ज्याचा जो ढाचा आहे भीमथडीचा, त्या ढाच्यामध्ये जरी पूर्ण आली तरी पण आपण ह्या ब्रीडला खूप चांगलं काम केलं असं म्हणू शकतो. बरोबर आहे. तर आता सर ही प्रेग्नेंट आहे का मेयर का? नाही, ही आम्ही अजून क्रॉसिंग नाही केली. आमच्याकडे तेवढी जागा नाही जी फॉल आणि घोडी दोघी सोबत ठेवू शकतो यासाठी. तर आम्ही हिला क्रॉसिंग करण्याचा अजून तरी विचार केलेला नाही, पण बघू भविष्यात जर कधी चांगला स्टॅलियन जर आला तर आम्ही नक्कीच याचा विचार करू. ओके सर, धन्यवाद थँक्यू माहिती दिल्याबद्दल.